आणि मग त्याला तुपाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मिरची पण घालायची त्याच्यात आणि मग लिंबू पिळायचं आणि मग कोथिंबीर भिरभिरायची. कळलं? भैया माई, अजून तुम्ही तयार नाही? आपल्याला जायचं होतं ना घाऱ्यांकडे. मी काय राहिलं असेल काही काम, कुकर वगैरे लावायचं असेल तर मी करते. आणि त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही याल तयार होऊन. आपण कुठेही जायचं नाही. अहो पण माई, आपलं बोलणं झालं होतं. जेव्हा तुम्ही म्हणालात ना की तुझं म्हणणं मला पटतंय वसुधा, आपण जाऊया घाऱ्यांकडे. नाही, आपण नाही, मी एकटी जाणार आहे. पण माई, मी शर्मिष्ठाची आई आहे, तर मग मी नको का यायला तुमच्या बरोबर? जा विचारावं लागेल ना. हेच नकोय मला. ही जी तुझी भाषा आहे ना, जाब विचारणं वगैरे, तेच नकोय मला. हे बघ, त्यांच्याशी बोलायला हवं, हा तुझा मुद्दा पटलाय मला. पण माई, मी पण ते काय आपले देणेकरी नाहीये. त्यांच्याशी तारतम्य बघून डोकं शांत ठेवूनच बोलायला हवं आणि ते तुला आयुष्यात कधी जमणार नाही. हे बघ, घरातल्या घरातली गोष्ट वेगळी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या भाषेची, तुझ्या बोलण्याची, तुझ्या चिडचिड करण्याची आता आम्हाला सवय झाली सगळ्यांना. त्या सकट आम्ही सगळ्यांनी तुला स्वीकारले, पण त्यांच्याकडे मी हा धोका पत्करू शकत नाही. माई, मला मुळात हा विषय नाजूक आहे. तो शांतपणेच हाताळायला हवा. शब्दाला शब्द वाढत गेला ना तर तिसरंच काहीतरी होऊन बसायचं आणि ते मला नकोय. म्हणून गेले तर मी एकटीच जाणार, नाहीतर कोणीच जायचं नाही. काय पटतंय तुला? नाही, जा तुम्ही एकट्या. नाही, कारण होकाराचा नकार का झाला हेच तर कारण कळायला पाहिजे ना आपल्याला. तर तुम्ही जा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी नाही जात. कारण कळणं महत्वाचं आहे. जा जा. बरं, मग मी इकडचं काही आवरू का? इकडचं मी बघते, तू नको बघूस. तू साडी आवरून बस, बाकीची कामं बघ काय काय आहेत ती. बदल जा. जा जा. बरोबर, लगेच. अमृता, किती वेळा तुला सांगितलंय मी, स्वयंपाकघरात मोबाईल आणायचा नाही. माई, अर्जंट आहे, सॉरी. बरं जा, लवकर ये. एक मिनिट थांब कियारा. व्हॉट? 1 मिनिट अमृता? बोल. इथे माझा जीव जायची वेळ आली आणि तुझं अजूनही 1 मिनिट चालू आहे. अगं कियारा, तुला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही का ग? मी इथे किती टेन्शन मध्ये, तुला काहीही कल्पना नाहीये. आणि अक्षय गेलाय बँगलोरला त्याच्या ऑफिसच्या कामासाठी. मला इथे मरायला सोडून गेलाय का तू? आता अर्ध्या तासात डॅड माझी आणि अर्जुनची एंगेजमेंट करतायत इथे गोव्यात. म्हणूनच मी सांगत होते अक्कीला की मी नाही जात गोव्याला. त्यांनी माझं एक पण नाही ऐकलं. मी त्याला म्हणलेलं की आपण पळून जाऊया, बट नाही, ही डिडंट लिसन टू मी. आता फक्त सुसाईड करणंच आहे माझ्या हातात. अगं कियारा, तू शांतपणे विचार कर ना. अगं, बाहेरून बोलणं खूप सोपं असतं. एकदा माझ्या जागी येऊन विचार करून बघ काय होत असेल माझं. हे बघ, अर्जुन मला समंजस वाटतोय, तू एकदा त्याच्याशी बोल. आर यू मॅड अमृता? आणि काय बोलू मी त्याच्याशी?
की माझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि आम्ही तिघं मिळून तुला उल्लू बनवतोय? आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? माझं हे म्हणणं आहे की तू अर्जुनशी एकदा बोल, हवं तर तुझ्या डॅडींशी पण बोल की तुमच्या सांगण्यावरून मी आता एंगेजमेंट केली आहे, पण लग्नाच्या आधी आय नीड सम टाइम. कारण माझ्यासाठी हे लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही आहे. मला माझं रिलेशनशिप डेव्हलप करायचं आहे, त्यामुळे लग्नाच्या आधी मला माझ्यासाठी वेळ हवा आहे. हां, तू असं बोल आणि आय थिंक अर्जुन समजून घेईल तुला. ठीक आहे, तू जसं सांगितलं मी तसंच करते. बट आय हेट अक्की. जाऊन सांग त्याला. बोल. अर्जुन, यू सिरियसली लव्ह मी? Of course. And you? Do you love me? वसुधा, तुझ्या फेऱ्या मारण्याने माझे पाय दमलेत आता. बसतेस का जरा? आणि तू अशा फेऱ्या मारल्यास म्हणून माई लवकर परत येणार आहेत का? बस जरा स्वस्थ. आता जीवाला स्वस्थता नाही माई येईपर्यंत. काय बरोबर ना अमृता ताई? तिला का ग बोलतेस सारखी? उगाच आपलं. हो ग हो, मी उगाच डाफरते. उगाच का खरोखर? येऊ देत ना माईना, मग कळेल. मग माई आल्या. माई बसा ना. माई बसा. माई सांगा ना काय झालं? सुधा, अगं थांब ना जरा. जरा दम तरी घेऊ दे त्यांना. भाग्यश्री, जरा गुळाचा खडा आणि माठातनं पाणी आण जरा प्यायला. तेव्हा जे काही करायचंय ते आजच होऊन जाऊ दे. मला हा ताण सहन होत नाहीये. माई सांगा ना काय झालं? सांगा ना काय कळलंय ते. शर्मिष्ठा कुठे? शर्मिष्ठा? शर्मिष्ठाला का बोलवताय? हा हा, तिचं लग्न या भवानीने मोडलंय हे सांगायचं असेल समोरासमोर त्यांना. माई, शर्मिष्ठा आहे घरात, आणू का बोलवून तिला? जा तिला बोलवणं.
माई शर्मिष्ठा, चल माझ्या बरोबर. शर्मिष्ठा, हे जे काही घडलंय ना ते खूप क्लेशदायक आहे माझ्यासाठी. ह्या सगळ्यात एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का बाळा? ह्या सगळ्यात तू मला परक करून टाकलंस. आणि जी अजूनही आपल्या घरात एकरूप झालेली नाहीये तिला मात्र तू आपलं मानलंस. शमू, माझ्या अंगाखांद्यावर वाढलीस, तू खेळलीस. लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी बोलत आलीस. वसुधाला नाही कधी काही सांगितलंस तू, पण मला मात्र सगळं सांगत होतीस. तुझं मन मोकळं करायचीस. अगदी शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी केलेल्या मस्करीपासून ते अभ्यासातल्या प्रश्नांपर्यंत. मला वेडीला काही कळो न कळो, पण तू घडाघडा बोलायचीस ग माझ्याशी. आणि जी गोष्ट मलाच सांगायला हवी होतीस ती मात्र भलतीलाच कोणाला तरी सांगितलीस. माई इतकी परकी कधीपासून झाली ग तुला? शर्मिष्ठा, घरांकडे मला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. घरातल्या मुलांवर आम्ही खूप चांगले संस्कार केले, त्या भ्रमात होतो आम्ही. एका क्षणात तू आम्हाला परख केलंस. माई शर्मिष्ठाला घेऊन आत का गेलेत ना मला काही अंदाज येत नाहीये. हे म्हणजे कसं आहे ना, चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यासारखं आहे. पुढे ग वसुधा, किती बोलशील? आणि तुझी एवढी का खात्री आहे की अमृताचा याच्यात हात आहे म्हणून? वा, अरे वा. येता जाता जे काही हल्ली मला बोलतेस ना तू, मी तुझी थोरली जाऊ आहे. विसरली नाही, विसरणार नाहीस ग तू. हिने विसरायला लावलंय तुला. वसुधा, जरा थांब. अमृता, सांग बरं तू हिला की तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये म्हणून. सांगा. हा हा हा. अमृता, घ्या हातच्या काकणाला आरसा कशाला घ्या. असं काही नाहीये वसुधा. तू तिच्यावर बिनबुडाचे आरोप करतेस ना, म्हणून ती घाबरली. अगो बाई. आणि जाऊ दे, आता कोणीच काही बोलायला नको. माई आल्यानंतर सांगतील आपल्याला काय आहे ते. ही माई नावाची ढाल बरीच सापडली आहे ना तुला. लवकरच येईल ती वेळ. शर्मिष्ठाला बंद दाराआड बोलणी बसतायत. काय होणार काय माहिती. मान्य आहे ती तुझ्या बरोबरीची आहे, म्हणून तुझं मन मोकळं केलं असशील तू. पण ती ह्या घरची सून आहे ना, मग तिचं कर्तव्य नव्हतं आम्हाला कोणाला सांगायचं? आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतं तिनं?
अमृताने आम्हाला कुणालाही न सांगता सवरता सरळ ती घरांकडे निघून गेली तुझं लग्न मोडायला. कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकारानं? आमची सून ह्या नात्यानं ना, आमची सून या अधिकारानं ना. मग हे सगळं करत असताना तिला ह्याचं भान होतं का की घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतोय आपण? आणि ते सुद्धा परक्या माणसांसमोर. आणि तुला तरी लग्न का मोडायचंय? तर तुला पुढे शिकायचंय. शर्मिष्ठा, हसावं किरडावं हेच मला कळेन असं झालंय. अगं आपल्या घरात कधी कुणाला शिक्षणासाठी मनाई केली आहे का आपण? आणि अगं घरांकडची मंडळी खूप समजूतदार दिसली मला. लग्न झाल्यानंतर त्यांनी तुला शिकू दिलं असतं ह्याची मला आणि अण्णांना खात्री आहे. आणि मला एक कळत नाही, लग्न झाल्यावर आपलं शिक्षण अर्धवट राहील असं का वाटलं तुला? ते नंतरही झालंच असतं ना. आम्ही सांगितलं असतं त्यांना बाळा. आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बरोबर असतात. लग्नही वेळच्या वेळीच व्हायला पाहिजे. वय वाढलं ना की सगळ्या गोष्टी बिनसतात. आणि निसर्गाच्या विरुद्ध जाऊन नाही चालत. हे सगळं तू आम्हाला तेव्हाच सांगितलं असतंस ना, तर तेव्हाच आम्ही तुला समजावलं असतं. आणि हे जे आपल्या घाडग्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले ना, ते टळले असते. आई, आई खरंच ग खूप घाबरले होते मी. ते अमृताचं झालं तेच माझं नको व्हायला.